नाग नदी जे कुमारडोली पासून जगनाडे चौकापासून तर ते प्रजापती नगर चौकाचे जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झालं आहे ते वर्क ऑर्डर झालं फक्त नावाले झालं आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे. मेन कॉन्ट्रॅक्टर अलग आहे ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलता व्यक्ती आहे ज्याच्याकडे मशिनरी आहे त्याच्याकडे टेंडर कंडिशन म्हणलेली आहे ज्याच्याकडे मशिनरी आहे त्याच्याकडे मनुष्यबळ आहे ज्याच्याकडे सामान आहे त्यांनी टेंडर घ्यावं आणि त्याच्या टेंडरमध्ये झाला नंबर वन ते टेंडरमध्ये आल्यानंतर बी त्यांचं काम एवढं स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस कुमारडोलीमध्ये पाऊस घुसला होता त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं. लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं. फोटो आहे पूर्ण व्हिडिओ आहे मागचेवाले आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण ते आज दिवाळीचे काम कुठपर्यंत आलेलं नाही. दुसरा विषय असा आहे की भारत माता गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल मान्य पशुवर्धन आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमोल चोर बघा यांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनानंतर फाईल बनल्यानंतर मान्य उपायुक्त यांनी साईड व्हिजिट लिहिली. साईड व्हिजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साईड व्हिजिट लिहिली. साईड व्हिजिट झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या बी विष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली. साईड व्हिजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो. तुम्हाला गुगल फोटो दाखवतो. गुगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही हे गुगलचे फोटो आहे. हा गुगलच्या फोटोमध्ये पुरा पावसामध्ये पुरे वॉटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे. पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की वॉकिंग हे काम करण्याची काही गरज नाही आहे. मागच्या वर्षी पूर आला होता त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री साहेब आणि मान्य पालकमंत्री आणि मान्य गडकरी साहेब यांनी सुद्धा दौरा केला. दौरा केल्यानंतर 260 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 260 कोटी यांना दिले कायची नाल्याची दिवाल दुरुस्ती करण्याकरता. पण काय झालं त्याच्यामध्ये 70 कोटीचे डांबर रस्ते करण्यात आले आणि 160 कोटीचे नाल्याचे कामं करण्यात आले आणि नाल्याच्या कामाकरता यांनी टेंडर केले. पण टेंडर घेणारे लोक अलग आहे काम करणारे लोक अलग आहे. जेवढे बी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे ते पेटी कॉन्ट्रॅक्टनं दिले आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होणार नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे. म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून.